सर, उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आठवडी बदल पुन्हा एकदा सुरू करावेत अशी मागणी आहे. आज तुम्ही सुद्धा भेट दिलेली आहे, यापूर्वी सुद्धा तुम्ही भेट दिली होती, अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे तुमची. काय नेमकी चर्चा झाली आहे, काय प्रतिक्रिया? तुमच्या माध्यमातून तमाम बदलापूरकरांना मी सांगतोय की सत्तेत बसलेले बदलापूर नगरपालिकेमध्ये जे सत्तेत बसलेले आहेत याच्यासारखं असंवेदील दर्शन बदलापूरकरांना कधी झालं नसेल. नगराध्यक्ष ताईंना माहित नाहीये की 3 दिवसापासून एक 22-23 वर्षाचा तरुण उपोषणाला बसलेला आहे. तो पाणी पिलेला नाही आहे, अन्नाचा एक कण त्याच्या पोटामध्ये नाही आहे. इथे यायला नाही पाहिजे तुम्ही. त्याच्या मागण्या काय आहेत हे समजून घ्यायचं तुमचं कर्तव्य नाही आहे. लोकांनी कशाला तुम्हाला निवडून दिलेला आहे हा प्रश्न तुम्हाला जनता विचारते. मॅडम, मी इथं राजकारण विरहित बोलतोय. मी कुठला पक्षाचा पदाधिकारी म्हणून इथं बोलत नाहीये. मी काल इथं होतो, आज मी दिवसभर ठाण्यामध्ये असतानाही विविध नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. परंतु हे सरकार नगरपालिकेतलं का ढिम्म आहे की कोणाच्या दबावाखाली इथं येत नाहीयेत हा मला सगळ्यात गहन प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही स्वतः एखादी स्त्री असून जर तुम्हाला एखाद्या युवकाच्या बाबतीत किंवा शहराचा एक युवक 3 दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी तिथं उपाशी आहे, तर तुमच्याकडं हाकेच्या अंतरावरती ती व्यक्ती उपोषणाला बसली आहे, त्याच्यासोबत जवळपास 250-300 कुटुंब आहेत, तरी तुम्ही त्याला भेटत नाहीये. तुमचं म्हणजे मला हे समजत नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे. नगराध्यक्ष या शहराचे आहे, प्रथम नागरिक आहेत. प्रथम नागरिकाला एवढं समजत नाहीये की एक माझ्या शहरातला एक युवक त्याच्यासोबत 300 कुटुंब उपोषणाला बसल्यात, त्याची मागणी काय आहे ते मागण्यानंतर मग तुम्ही बघा. हो, मान्य नंतर करा, पण तुमचं कर्तव्य काय आहे. तुमचं कर्तव्य इथं आहे की त्याला भेट द्यावी. पाणी कुठं मुरते ते तुम्हाला काही मागत नाहीयेत. मागण्यांचं निवेदन तुम्हाला ऑलरेडी त्यांनी 8 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी दिलेलं आहे. आज तुम्ही म्हणता की आमच्याकडे कुठल्याच प्रकारचं मागण्यांचं निवेदन नाहीये. हास्यास्पद नाहीये. या गोष्टीवरती प्रचंड बदलापूरमध्ये तीव्र नाराजी आहे. पत्रकार बांधव गेल्या 3 दिवसापासून वारंवार भेट देतात. या मागण्यांची म्हणजे पूर्ण हकीकत या बदलापूर शहराला माहित आहे. पण आम्ही यापुढे या बदलापूर शहरातील सत्तेत बसणाऱ्या लोकांना प्रथम नागरिक का म्हणावं. म्हणजे त्यांना लोकांची तळमळ जर माहित नाहीये, लोकांच्या प्रश्नाकडे तुम्ही जर डुंकूनही बघत नसाल तर लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं हा माझा एक गहन प्रश्न आहे. साधा एक आहे की तुमच्या सत्तेत बसलेला एकही लोकप्रतिनिधी या युवकाचे प्रश्न काय आहेत इथं बघायला पण आला नाहीये. याच्यासारखी असंवेदनशीलता मी आजपर्यंत बघितली नाही आहे. म्हणजे तुम्हाला या लोकांनी तुम्हाला मतदान नाही केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा मत बघतात तुम्ही हात जोडता आणि तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही हात सोडता. ही पद्धत आहे काय. बदलापूर शहर हे एक सुसंस्कृतिक शहर आहे. डोंबिवलीनंतर बदलापूर शहराचं नाव फार आदराने घेतलं जातं. परंतु इथले राजकारणी एवढे निर्दयी झालेले आहेत, गेंड्याच्या कातळीचे झालेले आहेत की एक युवक गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. त्याच्या आई वडिलांचे डोळ्याचे अश्रू गेल्या सकाळपासून थांबू शकत नाहीयेत. इथे कित्येक लोक आहेत की त्यांच्या चेहऱ्यावरती बघा एकही कुठला तुम्हाला असा दिसणार नाहीये की सरकारच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत त्याच्या मनात राग नसेल. माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे की या प्रकरणाला या गोष्टीला तुम्हाला जेवढं शक्य असेल किंवा आता अर्ध्या तासामध्ये तुम्ही कदाचित प्रेसच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल किंवा ऐकत असाल, लवकरात लवकर या तरुणाची व्यथा काय आहे, या लोकांची व्यथा काय, याच्या मागण्या काय आहेत याचा अभ्यास करा, इथं भेट द्या, जेणेकरून बदलापूरची जनता तुमच्यावरती तीव्र असणारे जे असंवेदनेचा राग आहे तो कमी होईल. याच्या मागण्या काय आहेत ते तुम्ही उद्या बघा. पण जेणेकरून तुमच्या बाबतीत या शहरामध्ये जास्त असंतोष वाटू नये म्हणून लवकरात लवकर तुमचं शिष्टमंडळ नगराध्यक्षताई किंवा त्यांचं जे मंडळ असेल त्यांनी याची भेट घ्यावी आणि लवकरात लवकर या बाबतीतून मार्ग काढावा. नाहीतर ही गोष्ट चिघळल्याशिवाय राहणार नाहीये. यापूर्वी परवानगी नगर परिषदेने दिली होती, म्हणजे निवडणुकीनंतरच परवानगी देण्यात आली होती आणि म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये 15-20 दिवसांमध्ये परवानगी पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. काय राजकारण वाटतं, काय नेमकं मला हेच समजत नाहीये की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हापासून हे लोक सत्तेमध्ये आलेले आहेत
या लोकांचं निर्णय क्षमता या बदलापूर शहरामध्ये एक आजपर्यंत झाली नाही आहे. बाकीच्या गोष्टी मला हे म्हणजे त्यामध्ये पडायचं नाही आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी पण इथे यायला पाहिजे, आमदार साहेबांनी इथे यायला पाहिजे. आमदार साहेब काही दिवसापूर्वी बोलले की काही गोष्टी जे आहेत 6 महिने झाले आमचं सरकार येऊन, परंतु 3 दिवसापासून तुमच्या एकही अधिकाऱ्याला नगरसेवकाला असू द्या, सत्तेमध्ये लोक बसले आहेत त्यांनी इथं यायला पाहिजे. मला बाकीच्या गोष्टीचं हे नाही आहे, परंतु हा बदलापूर शहराचा युवक आहे. मला आताच तुम्ही काही लोकांनी सांगितलं की प्रशासन काही बांगलादेश, पाकिस्तान, हिंदी, मुस्लिम या गोष्टीवरती सांगते की आम्ही जर कुठं जागा दिल्या तर त्या तिथं घरफोड्या वगैरे वाढतात. अरे हा काय प्रकार आहे? म्हणजे हे युवक काय तुम्हाला बांगलादेशी वाटले? हे युवक तुम्हाला काय दरोडेखोर वाटले? याच्या पक्षा लाछनास्पद तुम्ही कसे शब्द वापरू शकता? नाचता येईना अंगण वाकडं. प्रश्न तुम्हाला जनतेचे सॉल्व्ह करायचं ऐवजी लोक त्यांना तुम्ही दरोडेखोर म्हणता. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं बोलताना. बदलाव हे काय युवक दरोडेखोर आहेत? हे बांगलादेशी आहेत? हे पाकिस्तानी आहेत? तुम्हाला लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करता येत नाहीत, लोकांच्या प्रश्नाच्या तुम्हाला निर्णय घेता येत नाहीत. तुम्ही पडकुटे आहात. या युवकांचे प्रश्न उद्या सॉल्व्ह झाले पाहिजेत, अन्यथा याला व्यापक स्वरूपाचं रूप येऊ शकते. एवढं सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.